देशाच्या हिताकरता, राज्याच्या हिताकरता, शेतकऱ्यांच्या हिताकरता हे निर्णय घेणं गरजेचं होतं. म्हणून राज्य सरकारनं जाणीवपूर्वक हे निर्णय घेतलेले आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारने आपला अंतरिम अर्थसंकल्प अर्थात लेखा अनुदान अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केला. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत 5417 कोटी रुपयांचा तुटीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. 2014-2015 या आर्थिक वर्षात महसुली जमा 1,69,907 कोटी 55 लाख रुपये एवढी असून महसुली खर्च 1,75,324 कोटी 83 लाख एवढा असल्याचं अंदाजित करण्यात आलंय. अर्थमंत्री अजित पवार यांनी अशीही माहिती दिली की महत्त्वाच्या वस्तूंवर 31 मार्च 2014 पर्यंत करात देण्यात आलेली सवलत 31 मार्च 2015 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की SC, ST, OBC आणि EBC वर्गातील मुलांसाठी यावेळी विशेष प्रावधान करण्यात आलंय. गरीब वर्गातल्या मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण देण्याच्या करता देखील यंदाच्या वर्षी शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट, OBC आणि EBC ह्या सगळ्या मुलांच्या करता 2,600 कोटी रुपयाची तरतूद ही आपण केंद्राची आपली मिळून त्या ठिकाणी केलेली. तर तेथेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं की आर्थिक मंदी असून देखील राज्याने विकासाची घौडदौड कायम ठेवली आहे आणि त्याच दिशेने अर्थसंकल्प सादर केलाय. एक वास्तव लक्षात घ्या की जगामध्ये मंदीचं वातावरण आहे. उद्योगांचे काही उद्योग असे आहेत की त्याचे 40% त्याचा खप कमी झाला आहे. उद्योग म्हणजे शेवटी नोकऱ्या. त्याचबरोबर एका बाजूला अतिवृष्टी, एका बाजूला दुष्काळ. काल विदर्भामध्ये प्रचंड मोठं वादळ झालं आहे. शेतकऱ्याला या ना त्या आपत्तीला सामोरं जावं लागतं. म्हणून याचा सारासार विचार करून जवळजवळ 9,000 कोटी रुपये विजेच्या करता राज्य सरकारनं देण्याचा निर्णय घेतला. तो आम्ही जर थांबवला असता तर आमचा बराच सरप्लस बजेट झाला असतं. पण आज देशाच्या हिताकरता, राज्याच्या हिताकरता, शेतकऱ्यांच्या हिताकरता हे निर्णय घेणं गरजेचं होतं. म्हणून राज्य सरकारनं जाणीवपूर्वक हे निर्णय घेतलेले आहेत. तर संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या अंतरिम अर्थसंकल्पाचं स्वागत केलं. अंतरिम अर्थसंकल्प जरी असला तरी अंतरिम अर्थसंकल्पसुद्धा हा अर्थसंकल्पाचाच एक भाग आहे आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं हे राज्य प्रगतीपथावर नेण्याच्या दृष्टीनं या अर्थसंकल्पाच्या संदर्भातल्या बाबी आम्ही स्पष्ट केलेल्या आहेत. मला असं वाटतं या अर्थसंकल्पाचं मी स्वागत करतो. निश्चितपणानं या अर्थसंकल्पामध्ये ज्या तरतुदी आपण केलेल्या आहेत त्याची दिशा जर आपण पाहिली तर या राज्यातला जो उपेक्षित वर्ग आहे त्याला न्याय देण्याची भूमिका आपण केलेली आहे. विशेष करून मागासवर्गीय असतील, अल्पसंख्याक असतील, OBC असतील, अशा अनेक घटकांना न्याय देण्याची भूमिका या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आपण घेतलेली आहे. हे काही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेला अर्थसंकल्प नसून जी केलेली कामं, त्यातून झालेली प्रगती आणि भविष्यामध्ये या राज्याची दिशा आपण कोणत्या दिशेनं नेणार आहे अशा प्रकारचं अतिशय चांगला अर्थसंकल्प आज वित्तमंत्र्यांनी मांडलेला आहे. अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी अंतरिम अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त करत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणांचा पाऊस पाडणारा अर्थसंकल्प अशी खरपूस टीका केली. आज सरकार का जो बजट आया है पूरे आंकड़े बोले तो जो सारी संख्या दिखा रहे, आंकड़े दिखा रहे, वो आंकड़े सही ढंग से नहीं रखे गए, घुमा फिरा के रखे गए हैं. और महाराष्ट्र में आज ऐसा बजट आया कि जिसमें कुछ भी नहीं है, जो जनता के लिए कुछ भी नहीं है. असेंबली का इलेक्शन, लोकसभा का इलेक्शन सामने देके कुछ घोषणा ज़रूर की है, पर घोषणा करने से क्या होता, पैसा ही नहीं है. अगर पैसा रखते तो उसको महत्व आता था. और इसलिए ये पूरा निराशाजनक है कि कितनी भी घोषणा करें, कितना भी लोगों को लुभावना बातें कहे, इनको तो अमल करना ही नहीं है. आने वाली सरकार ये अमल करेगी. ये सरकार आती है, नहीं आती है, उसके बाद जो कोई सरकार आएगी उसको अमल करना है. इसलिए घोषणा करने के लिए पैसा थोड़ी लगता है. 5,417 कोटीचं तुटीचा अर्थसंकल्प मांडणं म्हणजे या राज्याचं अपयश आज प्रत्यक्ष अर्थ खात्याच्या मंत्र्यांनी, उपमुख्यमंत्री समोर आणलेलं आहे. आणि त्याचबरोबर या राज्यावर जवळजवळ 3,478 कोटीचं कर्ज आज घोषित झालं आहे. म्हणजे सामान्य माणसावर किती कर्ज आहे तेही स्पष्ट होत आहे. आणि खरं म्हणजे मला असं वाटतं की 5,417च्या तुटीचा अर्थसंकल्प मांडणं
म्हणजे राज्याला एका अर्थाने कर्जाच्या खाईत ढकलणं आहे आणि ते आज या सरकारने केलेलं आहे. पण प्रत्यक्ष जनतेला कोरडवाहू शेतकरी असेल, मुंबईचं नवीन विमानतळ आता 2018पर्यंत गेलं, यांच्या जाहिरातीतल्या स्वप्नातला माणूस जागा होता आणि विमानतळ पाहतं, पण आता तो 2018ला जागा झाला तर त्याला दिसणार आहे. असं एका अर्थाने राज्याला कर्जाच्या खाईत लोटणारं, सामान्य माणसाला अजिबात दिलासा न देणारं हे या राज्याचा अर्थसंकल्प आहे, जो खऱ्या अर्थाने तमाम महाराष्ट्रातल्या 11 कोटी जनतेची निराशा करणार आहे. आदिवासी विभागासाठी जवळजवळ 10,000 कोटी रुपयाची तरतूद त्यांनी अर्थसंकल्पात केली आहे या वर्षासाठी. गोष्ट चांगली आहे. गेल्या वर्षी 9,000 कोटी होते, दरवर्षी ही रक्कम वाढत जाते. परंतु नेमका याच्यातून किती खर्च होतो, जे खरे गरजू आदिवासी आहेत त्यांच्यापर्यंत ह्या पैसा नेमका पोचतो का आणि पैसा गेल्यानंतर त्याचा उपयोग होतो का याचा ते आढावा घेत नाहीत. आढाव्यामध्ये बाकीच्या भरमसाठ गोष्टी ते बोललेले आहेत, परंतु या आदिवासी योजनेतून इतके पैसे आम्ही मंजूर केले आणि त्याच्यातून इतका लाभ मिळाला अशा प्रकारचे छाननी मात्र ते करायला या ठिकाणी सोयीस्करपणे टाळत आहेत. अर्थसंकल्प संवेदनशून्य म्हणजे त्यांचं जे भाषण आहे अर्थसंकल्पाचं याच्यात कोणत्याही संवेदना नाहीत. आज महाराष्ट्रामध्ये टोलचा प्रश्न हा भडकलेला आहे, हा प्रश्न ज्वलंत झालेला आहे आणि जनता वाट बघत होती की यामध्ये काही ना काहीतरी धोरणात्मक गोष्ट हे सांगून जातील, परंतु टोलचा त्यांनी उल्लेखसुद्धा केला नाही. असं सुद्धा म्हणाले नाहीत की या विषयावर आम्ही अतिशय जाणीवपूर्वक आणि चांगला अभ्यास करून लवकरच एक योजना आणतो आहोत असं तरी बोलायला पाहिजे होतं, पण त्यांनी उल्लेखसुद्धा केला नाही. ब्युरो रिपोर्ट NMTV बातमीपत्र.